वडा वडाफोन वहाल. मात्र ही दोन्ही संघाचा विचार केला ना, दोन्ही संघाने मात्र एक एक बाजी जिंकली या ठिकाणी. चला एक गावदेवी प्रसन्न बिंजोड बिंजोड बिंजोड. दोन्ही संघाचा विचार केला, दोन्ही गाड्या मात्र एका ताकदीच्या. मात्र या गाड्या वीक फाईट मुकाबला. शेवटच्या मुवमेंट पर्यंत हा सामना रंगेल. दोन्ही गाड्या मात्र टॉपच्या बिंजोडच्या गाड्या. चला बापू गाड्या सोडा, बापू गाड्या सोडा. अरे कोणीतरी बोकड चोरून येतले, बोकड बोकड चोरून येतलेले. चला बापू गाड्या सोडा. पहिलाच गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला गेलाय. ज्याने मात्र मागच्या सामने मात्र काय गोलंदाजी केली होती. प्रणय म्हात्रे गोलंदाज, वाह दमदार गोलंदाजी. स्ट्राईक एंडला फलंदाज जे सलामीला आलेला फलंदाज. स्ट्राईकला प्रयास कोहलीला पाहू शकाला, नॉन स्ट्राईकला प्रतीक पाटील. हे दोन्ही कर्मवीर आणि धर्मवीर अशी जोडी मैदानामध्ये दाखल झाली गेल्या. चला विनंती असेल स्टार्ट करा. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम स्टार्ट. गोलंदाज सज्ज, राईट आर्म और द विकेट. ओहो पहिला चेंडू मात्र पाहायला गेला ना, या चेंडूला नको मारू गड्या, कारण ते बॉलला जुलाब लागलं तर ना तर दुखवल गड्या, ना तर परत ना तर आर्मिट केलं ते बोलालं त्याला नुकताच आताच आणलाय, ना तर परत न्यायला लागेल त्याला दवाखान्यात. या चेंडूचा विचार केला ना थोडासा मात्र हा चेंडूला मात्र वेग मात्र त्याला छेडखानी करण्याचा मात्र प्रयत्न कुठलाही नव्हता या फलंदाजाकडे. सरळ जाऊन दिला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाज प्रणय म्हात्रे ने. वाह ओहो उड़ाया भाई, क्या जाएगा तारा मंडल में. कहते ना भाई मामा ठाकुर, सपना भी भाग गया और करण भी भाग गया. अभी शंकर बिहार किसके साथ गाना गाएगा, डीजे वाले के साथ. झिंगो झिंगो भाई सौकार. या सौकाराच्या मदतीने संघाचा मात्र वडाफोन वाहल संघाचा मात्र संघाचा अकाउंट पण झाला गेलाय. 4 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा मात्र बॉल चेक केला जाईल. या ठिकाणी हेर बॉल फुटलाय का दाबलाय काय झालाय त्याला जरा हेर आपटून जरा. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज राईट मोर द विकेट. मात्र चांगली गोलंदाजी करावी लागली. पहिला चेंडू मात्र डॉट फेकला, त्यानंतर मात्र प्रतिहल्ला चढवला जातो या गोलंदाजावरती. ओ पुन्हा एकदा बाबा बाबा काय सांगायचं आहे आता. आता सुपला शॉट मारायला लागला गडी, म्हणजे कार्यक्रम फिट. बका वाकडा तिकडा नको फिरू, ना सांभाळ गड्या, ना तर चुकून लागायचा. मात्र विचार केला ना हा रिव्हर्सचा वापर केला होता. मात्र रिव्हर्सचा स्वीटीचा मात्र वापर केला होता. चौकार आल्यानंतर थोडासा आगला वेगळा फटका घालण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी. मात्र फलंदाज प्रयास कोहली पुन्हा एकदा तयार स्ट्राईक एंडला. ओ हो पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. एक धाव तर वेगाने पूर्ण केली गेलं. काय सांगायचं आहे. ए प्रभू कृष्णनाथन जगन्नाथम प्रेमानंदे ए क्या हो गया. काय सांगायचं आहे हेर. तिसऱ्या पंचांसाठी मात्र हा निर्णय सोपवला गेलाय. पाय या ठिकाणी मात्र शतरक्षण काय केलं त्या शतरक्षणाने डायरेक्ट हिट केलाय. मात्र पाहिलं जाईल. हम पर द्या निर्णय लवकर, हम पर द्या निर्णय लवकर, नाहीतर तुम्ही अतवाल पंक्चर, नाहीतर तुम्ही अतवाल पंक्चर. चला रंपम रंपम गाडी चालली मैदानात. डिसिजन काय असेल लगेचच आपण कळवा. तिसऱ्या पंचांसाठी मात्र हा डिसिजन सोपवला गेलाय. डिसिजन मात्र क्लोज असेल. पहा डायरेक्ट हिट केला होता, मात्र पूर्णपणे काय क्षेत्ररक्षण केलं. वाह हा गाडी चालली मैदानाच्या बाहेर. फलंदाज मात्र बाद. पहिली गाडी मैदानाच्या बाहेर. पहिली 7.5 निष्ठा पनवती अपशगुन. पहिलं लपडं पाठीमाग, पहिलाच मुतखडा बाजूला. बॅक टू डग आउट. संघाला लागते पहिली 7.5 निष्ठ पनवती अपशगुन. मात्र काय क्षेत्ररक्षण केले त्या ठिकाणी. मात्र काय डायरेक्ट हिट केला. वा
हे नितलाच संघाचा विचार वामजे संघाचा विचार केला ना काय मात्र क्षेत्ररक्षण त्यात जमदार राहिला आहे. सुरुवातीपासून मात्र दमदार गोलंदाजी दमदार क्षेत्ररक्षण दमदार म्हणजे कार्यक्रम गड्यांचा फिट आहे. गाडी त्यांचे टीमीत आहेत ना जुने गडे आहेत ते जुने गड्यांचा अनुभव बघा आहे कारण ते टीम तशी तयार केले ना काय मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते वा दमदार. नवीन फलंदाज एंटर झाला गेलाय मैदानामध्ये बिपिन पावशे. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल वडाफोन वाल संघाचा विचार केला फक्त ना फक्त 6 धावा या गोलंदाजाचा कस्तुक 11 वडाफोन वाहाल या संघाचा विचार केला. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल पहिला षटक मार्ग असताना 6 धावा. हो पुन्हा एकदा शॉट बॉल होता थोडीशी लाईन मिस केली मात्र थोडासा स्लो गतीचा हा चेंडू फेकला होता या गोलंदाजाने. बीट झालाय फलंदाजचा निर्धाव चेंडूची सांगता. या षटकाचा विचार केला फक्त ना फक्त शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहा काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने वा. या षटकाचा विचार केला चौकार जरूर आला त्यानंतर मात्र काय कमबॅक असते करून दाखवलं या गोलंदाजाने. ओ बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू वा काय फटका मात्र मोजून मापून मारलेला. हा चौकार आला गेला या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. पाच शेवटच्या मुवमेंटला विचारला ना हा फटका मात्र काय लगावला होता या ठिकाणी. क्षेत्ररक्षण आला होता थोडीशी ताकद मात्र कमी पडली या फटक्यामध्ये तोपर्यंत मात्र चौका जाईल. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 1 बाद 10 धावा. सुरुवातीला मात्र चांगली गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजाने. नवीन गोलंदाज आला गेलाय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाची गाडी मात्र सज्ज झाली गेली आहे. तेजस मुकादमची गाडी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. स्ट्राईक केलेला फलंदाज बिपिन पावशे. हो पाहिला गेला मात्र हा चेंडूचा विचार केला फलंदाजापासून मात्र हा दूर चेंडू मात्र ठेवलाचा काम करण्यात जातोय. मात्र हा चेंडू मात्र खराब असेल. पहिला चेंडू मात्र तेजस मुकादमचा हा चेंडू खराब फेकला गेलाय. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. चलग सगळे पहिली बारी लागला तर लय भारी. सासू असली मेवणी फसली ना बायकोनीच ती बघतच बसली म्हणजे कार्यक्रम फिट. पहिला चेंडू खराब नासका चेंडू नरकातला चेंडू. पुन्हा एकदा तयार तेजस मुकादम. हो पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज वा काय गोलंदाजी. वावंजी संघाचा विचार केला ना गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मात्र मित्रांनो काय गोलंदाजी करतायत गोलंदाज वा. वा काय गोलंदाजी पुन्हा एकदा तयार असेल. हो हा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जेज करतो मात्र वा काय झेल टिपला या संघ मात्र विचार केला शेवटच्या मुवमेंटला झेल टिपला जातोय. संपलाय फलंदाज बिपिन पावशेचा खेळ. बॅक टू डग आउट. क्या बोलते मामा ठाकुर सपना भी भाग गया और करण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा. डीजे वाले के साथ. डीजे वाला भी भाग गया लगता है. क्या बोलेगा भाई. झाल्या किडनॅप फेल म्हणजे 12 वाजल्या तर भूताचा टाइम म्हणजे आता भूताचा टाइम आला आहे तेव्हा डीजे वाला जरा शांत बसलाय नाही तर भूता याची नाच आहे. चला स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये प्रणित रोनित मात्रे. गडी मात्र तसा आहे आलाय उड्या मारितूच काही कार्यक्रम फिट करेल. तेजस मुकादमचा विचार केला पहिला चेंडू मात्र खराब फेकला त्यानंतर मात्र डॉट फेकला त्यानंतर पुन्हा एकदा मात्र काय गोलंदाजी केली विकेट मात्र कॅरी केला या ठिकाणी. नवीन फलंदाज एंटर झाला गेला डावखुरी हाताचा फलंदाज रोनित मात्रे.
दुसरा षटक मार्ग असताना धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 11 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज आता नुकताच लॉन्च झालेला फलंदाज रोनित म्हात्रे. ओहो आलेला तडाखा दिलाय मात्र पाहिलं जाईल उंची जास्त लांबी कमी. ओहो काय झेल टिपला जातोय. काय सांगायचं आहे गड्याला हाताला फॅमिकॉल लावून आला का काय. जसा बोल हातान गेला का लगेच चिपकवतो म्हणजे कार्यक्रम फिट गड्या. तू चल मैं आया. काय सांगायचं आहे किन्या फेल झाल्या. तर आदरणीय जगन दारावकर यांच्याकडनं तब्बल गोलंदाजासाठी मात्र सुवर्ण संधी असेल. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती या चेंडूवरती मात्र विकेटगारी केला तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. चला नवीन फलंदाज एंटर झाला गेलाय. पुन्हा एकदा पहा तू चल मैं आया. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तेजस मुकादमला पाहू शकाल आपण. नवीन फलंदाज समीर नाईक. पहा जबाबदारी घ्यावी लागेल. धावसंख्या मात्र जमा करावा लागेल. समोर मात्र विचार केला ही गावदेवी क्रिकेट संघ वावंजेला पाहताय आपण. पुन्हा एकदा तयार असेल तेजस मुकादम. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हो झाला काय झाला या म्हणजे झाल्या. गेंद मारना चाहते थे वासी में गेंद गई काशी में. जखम मांडीला इलाज शेंडीला आणि यानं घातल्या टमा उपट्या. म्हणजे आपू सांगताना पूर्वीचे लोक सांगायचे का ससा दिसला का ढोप्या उपट घालायची दगडीची. या अशी तरह झाले. ससा दिसला यानं ढोप्या उपट घातली म्हणजे कार्यक्रम फिट झाला लंगडा. संगला लागतो तब्बल 4था झटका. तू चल मैं आया. गाडी चालली मैदानाच्या बाहेर रंपम रंपम रंपम. काय सांगायचं आहे. जबाबदारी मात्र एकही खेळाडू घ्यायला मागत नाहीये. मात्र तू चल मैं आया. नवीन फलंदाज पुन्हा एकदा एंटर झाला गेला मैदानामध्ये प्रदीप मुंबईकर. विचार केला ना 3 चेंडूमध्ये 3 विकेट मात्र कॅरी झाले तेव्हा. विचार केला ना फलंदाजाला मात्र सुवर्ण संधी होती. त्या ठिकाणी मात्र गोलंदाजाला सुवर्ण संधी होती. त्या ठिकाणी मात्र फलंदाजाने स्टंपवरती उपटी घातल्यामध्ये हिट विकेट झाला. त्या ठिकाणी मात्र तेजस मुकादमचा विचार केला ना काय गोलंदाजी केली आहे. वाईट चेंडूची सुरुवात जरूर केली मात्र काय गोलंदाजी केली आहे. वाह काय गोलंदाजी दमदार. अद्यापी चेंडू फेकले गेले 4 चेंडूवरती मात्र 0 धावसंख्या खर्च केली आहे या गोलंदाजाने. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये प्रदीप मुंबईकर. पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल या प्रदीपला. झाला आला वाकडा फिरायला लागला गडी. काय सांगायचं आहे. वाकडा फिरायला लागला. आता काय सांगायचं आहे. निर्धाव षटक होईल का हा प्रश्न पडला गेलाय तेजस मुकादमचा. अद्याप 5 वाईट चेंडू मात्र पहिला फेकला गेलाय. मात्र चांगली गोलंदाजी आहे. काय गोलंदाजी केली तेजस मुकादमने. वाह हो सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न थोडासा बीट झाला या ठिकाणी. फलंदाज थोडीशी लाईन मिस केली मात्र संपलाय तेजस मुकादमचा खेळ. मात्र काय गोलंदाजी केली. फक्त 1 धाव खर्च केली आहे ती व्हाईटच्या स्वरूपात. मात्र पहिला चेंडू व्हाईट फेकला होता. त्यानंतर मात्र 6 चेंडूमध्ये काय गोलंदाजी केली. वा दमदार गोलंदाजी. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या फक्त ना फक्त 11 धावा. पहा पहिल्या षटकाचा विचार केला मात्र 10 धावा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाजाने. त्यानंतर मात्र तेजस मुकादमने फक्त ना फक्त 1 धाव खर्च केली आहे. चला वामनचे संघ थोडासा स्पीडअप करा. सहकार्य करा आपण थोडासा. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल. सिद्धी करवलेच्या संघाच्या संघनायकाला विनंती असेल आणि तसेच कुडावा संघाच्या संघनायकाला विनंती असेल. या दोन्ही संघाच्या संघनायकाला नाणी फॅक्सीसाठी आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये आपण लगेचच हजर व्हा.
2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल फक्त ना फक्त 11 धावा. तिसरा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेलाय. जर्सी क्रमांक 45 ची गाडी सज्ज झाली गेली आहे. अक्षय स्ट्राइक एंडला फलंदाज प्रतीक पाडेलला पाहू शकाला. हो फसवा चेंडू टाकला होता त्याला मात्र प्रति उत्तर दिला. क्षेत्ररक्षण आहे. एका टप्प्यावरती बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र चांगला क्षेत्ररक्षण मात्र पाहू शकाल. काय म्हणजे संघाचा विचार केला ना मात्र या क्षेत्ररक्षणा मात्र एक दर्जेचा चांगला दर्जाचा मात्र क्षेत्ररक्षण मात्र पाहू शकाल आपण. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने जो स्कोर कार्ड थांबला होता त्याला मात्र पुढे नेण्याचं काम केलंय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 12 धावा. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली गेली मात्र स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज प्रदीपला पाहू शकाल आपण. हो फुलटा चेंडू होता. पुरेपूर फायदा घेता आला नाही. काय सांगायचं आहे. झाल्या किडीना फेल का काय. यांची वाघूर झाली फाटली. डुकार ज्याला वरच्या आलेलं वाघूर राहिली खालच्या आलेलं. काय सांगायचं आहे. बिना पायल के बजे घुंगरू अशा ह्या धावा धावा कशा का नाही हो पण धावा येणं गरजेचं आहे. संघ थोडासा अडचणीत सापडला गेलाय मात्र धावा येणं गरजेचं आहे. या 5 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 16 धावा. विचार केला मात्र थोडासा मात्र पाहू शकाल पण थोडासा चुकी झाली त्या ठिकाणी. विकेट किपरची मात्र बीट करून गेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज अक्षय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हो हो पुढचा दरवाजा उघडा ठेवला ना पाठी मागून चोरी झाली. फलंदाज मात्र बाद होईल. बॅक टू डग आउट. काय सांगायचं आहे. घर फिरला ना का घराचा वास सुद्धा फिरता अशी तरा झाली यांची. जबाबदारी कोणीच नाही. अरे ते वाशांना खिल्लं तरी मारा. ते वास फिरलं तरी त्याला खिल्लं माराय मागत ना. काय सांगायचं आहे. विचार केला ना जबाबदारी मात्र एकही खेळाडू घ्यायला मागत नाहीये. आले त्याचे मात्र परतवले. सलगचे मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असतो. सिंगल आणि डबलने मात्र सामना पुढे नेण्याचा काम करावं लागेल या दोन्ही फलंदाजाला. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये. सुदेश सालेंके मात्र नवीन फलंदाज एंटर झाला गेलाय. अक्षयचा विचार केला ना आदिबाई मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. चला नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज अक्षय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पाहिली जाईल. या चेंडूचा मात्र पलटाणी केली जाईल. पंच आमच्याकडे वळतील. हा चेंडू मात्र खराब फेकला गेलाय. तर या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाईल. ऋषभ मंडप डेकोरेशन जगन्नाथ दाडावकर यांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. या ठिकाणी मात्र उडवलाय चेंडू मात्र पाहिला जाईल. उंची जास्त लांबी कमी. जेच करतो त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण. वाह काय जजमेंट मात्र पाहू शकाल आपण. संपलाय फलंदाज. पुन्हा एकदा मात्र संघाला लागतोय तब्बल झटका क्रमांक 6 ची गाडी मैदानाच्या बाहेर. टॉस केला जातो या ठिकाणी. 2 नंबर मॅच अर्थात सेकंड आउटची सेकंड हाईस्ट टोटल आहे बघा. ज्या 2 राऊंड मधून जो हाईस्ट टोटल होणार तो संघ ड्रॉच्या माध्यमातून सुपर 10 मध्ये दाखल होणार आहे. 4 षटकांची लढत. टॉस कोडावे संघ अक्षय 11 टॉस जिंकलेला आहे बघा या मॅच मध्ये. आणि पुढची जी होणारी मॅच आहे त्यामध्ये टोटल ज्या संघाची जास्त असेल विजेत्या संघाची त्याला ड्रॉ मिळेल. तो जाईल सुपर 10 मध्ये. अक्षयचा विचार केला ना अद्याप मात्र चेंडू शिल्लक असेल. 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी केली आहे मी ते म्हणेन. पहा मात्र चौकार जरूर आला त्या ठिकाणी. पुन्हा एकदा नवीन फलंदाज आला गेला मैदानामध्ये रोहित. पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. सिंगल डबलने मात्र सामना नेण्याचा पुढं
काम करावं लागेल, पुन्हा एकदा पाहावी लागेल. पुन्हा एकदा अक्षय मात्र थोडीशी लाईन भटकला गेलाय. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा खराब फेकलाय, वाईट चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा सिंगल मिळेल, या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 18 धावा. तिसरा षटक मार्गच असताना तिसऱ्या षटकाचा विचार केला. अजूनही या चेंडूचा मात्र षटकाचा विचार असेल, मात्र 2 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. हो, चांगला चेंडू मात्र पाहिला गेला ना. चेंडू मात्र विचार केला, टप्पा पडल्यानं थोडासा खाली राहतो चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता या षटकाचा विचार केला, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अक्षयचा विचार केला, अद्याप मात्र चौकार जरूर आला. मात्र चांगली गोलंदाजी केली. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हो, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. विकेट किपर आहे, चुकी कोणतीही नसल. धक्का क्रमांक 7 ची गाडी मैदानाच्या बाहेर. रमपम 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 रम. चला स्पीडअप करा फलंदाज, आपण लगेचच मैदानामध्ये एंटर व्हा. विनंती असेल आपल्याला. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 7 गडी बाद. 18 धावा. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये. फलंदाज विकी घरात. 8व्या आणि 9व्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये. नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेलाय. ओमकार. या दोन्ही संघाचा विचार केला ना, गोलंदाजी मात्र ही गावदेवी क्रिकेट संघ वावंजे संघाचा विचार केला, गोलंदाजी मात्र अचूक राहिली या संघाची. काय गोलंदाजी. फलंदाजाला मात्र मोठ्या फटक्यापासून लांब ठेवला जातोय, मात्र जास्तीत जास्त विकेट मात्र कॅरी केल्या जातात या गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज सज्ज झाला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती. ओहो, फुल टॉस चेंडू मात्र पुरेपूर फायदा. ये चेंडू जाएगा कंपनी में भाई, जाएगा. वाह, काय फटकेबाजी. दमदार षटकाराने सुरुवात केली या ठिकाणी 4थ्या गोलंदाजाची. ओहो, प्रतीक पाटील ऑन द फायर. कहते ना भाई, पावडर लाली गजरा माली हानिस का सुनवा सोरे तू, रानावनातून इशे जंगलातून जास कसव सोरे तू, आता ना सोरे सोरा बरानी राहिनले एखाद तुला पटवीलव. काय सांगायचंय, प्रेमात पडला का काय बोलतो. आल्या आल्या उपटी घालायला लागला, ठोशाल न्यायला लागला गडी. बॉलर सावध, आता तुझ्या किंड्या फेल होतील. एक मारलाय, अजून मारेल, कारण गडी तसा आहे. बा 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 बा. अरा काय सांगायचंय. कार्यक्रम फिट. षटकार दुसरा, षटकार क्रमांक दुसरा. ए बोली हाणार गड्या हो, बोललीस तर रेकत बोलतो गड्यान. बॅटीर कोयली लायली आता. आत्ता बॉलर सावध, आता तुझी खरी परीक्षा. म्हणजे कार्यक्रम फिट. चल ग सख्या, पहिली बारी लागला तर लय भरी, ना तर जाऊ घरी. म्हणजे आता कार्यक्रम फिट गड्या, कारण गडी तसा आहे ना. यो गडी निक्की डुकरा जातो या, धडार पडल्या उपटी घाली तू ना. गडी तसा आहे. यो काय खाऊन आलाय रे. चिकनच खाला वया, तेव्हा चिकन सारख्या उपटी घाली तू, धडार पडल्या. कार्यक्रम फिट. 2 चेंडूमध्ये 2 षटकार. वाह, या षटकाराच्या मदतीने धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 30 धावा. वाह, हॅट्रिकच्या उंबरवरती हा फलंदाज. 2 चेंडूमध्ये 2 षटकार लावल्या गेल्या. तिसरा लावेल का हा प्रश्न पडला गेलाय. हो हो, पुन्हा एकदा पाहिलं जाईल. मात्र पंच आमच्याकडे वळतील. हा चेंडू मात्र खराब आहे. नासका चेंडू, नरकातला चेंडू. कोण नाही कोणचा, डाल भात लोणचा. चलग सख्या, पहिली बारी लागला तर लय भारी. सासू असली मेवणी फसली आणि बायकोनीच ती बघतच बसली. म्हणजे कार्यक्रम फेट गड्या. बॉलरच्या किडन्या झाल्या फेल. 2 चेंडूमध्ये 2 षटकार आणि यो खराब चेंडू. म्हणजे पूर्णपणे किडन्याचा झाला पाणी द्यायचे. विचार केला पूर्णपणे दबावाखाली हा गोलंदाज. ओमकार पाटीलच्या झाल्या किडन्या फेल. पुन्हा एकदा तयार गोलंदाज ओमकार पाटील. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हो हो, जुना जाणता तिथे होता क्षेत्ररक्षण.
कैलासना केला काम 50. फलंदाज मात्र बॅक टू डगआउट. संघाला लागतो तब्बल 8वा झटका. चला नवीन फलंदाज आपण लगेचच एंटर व्हा मैदानामध्ये. पहा विचार केला मात्र 2 चेंडूवरती 2 षटकार लावले होते, त्यानंतर वाईट टाकला, त्यानंतर लगेचच मात्र या गोलंदाजाने कमबॅक केलाय, विकेट मात्र परतावली आहे. आता नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये प्रवीण मुंबईकर. 9व्या 10व्या क्रमांकाची ही जोडी. मैदानामध्ये विचार केला निम्मा संघ मात्र डगआउट मध्ये गेलाय. या दोन्ही फलंदाजाचा विचार केला मात्र या दोन्ही फलंदाजाचा विचार केला मात्र एकही चेंडूचा मात्र खेळ गेला नाही. या पुन्हा एकदा नवीन फलंदाज हो पुन्हा एकदा मात्र शरीरापासून हा दूर ठेवण्याचा काम केला ह्या चेंडूचा. मात्र हा चेंडू मात्र योग्य चेंडू. मात्र विचार केला ना या चेंडूचा मात्र या कमबॅक केला या गोलंदाजाने. सुरुवातीला मात्र 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले जरूर, त्यानंतर मात्र हे 2 चेंडू मात्र डॉट फेकल्यात. अजूनही विचार केला या गोलंदाजाचे 2 चेंडू शिल्लक असतील. धावपटलावरती धावा पाहू शकाल आपण. 8 गडी बाद 31 धावा. हो पुन्हा एकदा चांगला फटका. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. हे क्षेत्ररक्षण आहे, उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र थोडीशी धोक्याची घंटा मात्र पाहू शकाल. हो विकेट किपर मात्र थोडीशी चुका करतो त्या ठिकाणी. वेगाने मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 33 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. 5 सुरुवातीचा विचार केला मात्र धावपटलावरती 3 षटकामध्ये धावा होत्या फक्त 18 धावा होत्या. 3 षटकामध्ये फक्त 18 धावा होत्या. त्यानंतर मात्र काय फलंदाजी केली या ठिकाणी. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, पुढे एकदा तयार असेल गोलंदाजी मार्कवरती शेवटचा चेंडू फेकण्यासाठी. काय सांगायचं आहे, अरे नको मारू ते बोलालं, कारण जुलाब लागलं त्याला आताच आणलाय दवाखान्यातून, नाही तर दुखवलं गड्या परत दवाखान्यात न्यायला लागेल ॲडमिट कराय. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 33 धावा. 34 धावेचं लक्ष ठेवलं गेलंय. तर आपण जाऊया पुढच्या सत्रामध्ये आपले माझे गुरुवर्वे मात्र साई राजा यांच्याकडे. चला धन्यवाद गिरा, थँक्यू सो मच. योगेश वडवी सर, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करू. 4 षटकांची मॅच आणि 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ते मात्र जय गावदेवी 11 निश्चितच आपण पाहतोय. वावनचे टीमला 34 धावेंचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करा. आपण ज्या टीमची धावसंख्येचा उच्चांक असेल तो संघ सरळ सुपर 10 साठी क्वालिफाय होईल. चला क्षेत्ररक्षण सजवा आपण. वडाफोन वहाल, ऋषी नाईक देखील मॅचचा आनंद घेत असेल, एक अष्टपैलू क्रिकेटर, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आपण करू. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे.
सुदेश सालुंके गोलंदाजी ट्रॅकवरती झालाय. 24 मध्ये आता बनवायचे 34. मयूर आणि प्रणय ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. चेंडूंची नीचे तपासणी तिथे पडताळणी केली जाते. प्रणय आणि मयूर ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. चला फास्ट केला आपण. पहिले 3 षटक 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. पहिला चेंडू ज्यावेळी रिलीज केला जाईल त्यानंतर आम्ही टाइम अलर्ट करू. 15 मिनिटांमध्ये जर तुम्ही 3 षटक संपन्न केले नाही तर तुमचा एक प्रतिनिधी अंतर्वर्तुळामध्ये म्हणजे फक्त बाहेर 4 क्षेत्ररक्षक असतील. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा आपण. सत्यवान काकडे सर, त्यानंतर आमचे पंचाची भूमिकेत सुनील तांडेल, त्यानंतर याच गावचे जबरदस्त पंच आमचे प्रशांत दादा पाटील. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रणय आणि मयूर ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सुदेश सालुंके गोलंदाजी ट्रॅकवरती 34चा लक्ष्य. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि जाऊया क्रिकेटच्या अथांग महासागर. आणि अथांग महासागरावरती अवतरले हे क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण. 24 मध्ये बनवायचे 34. फर्स्ट बॉल सुदेश. हाफ ट्रॅकर. वा काय गोलंदाजी आहे, जबरदस्त व्हेरिएशन किती चांगली होती आहे. चेंडू पडल्यानंतर सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरतो. वेगवान चेंडू होता आणि या चेंडूवरती प्रणय देखील अशा भूत अशा नजरेनं पाहत बसलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले गोलंदाज सुदेश. फटका फसलाय. सिलिमी डॉन मध्ये क्षेत्ररक्षक दाखल आहेत. हा आणि चेंडू खालती क्षेत्ररक्षक पकडला जाईल. संपलाय प्रणयचा खेळ. फलंदाज वाज आणि सुदेश सालुंकेला पहिल्याच आपण पहिले सफलता मिळाली. पहिला चेंडू वेगवान होता. डॉट चेंडूची सफर झाली. दुसऱ्या चेंडूवरती मिळाली सफलता. अगदी चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशा, वेग. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करावी याचा उत्तम उदाहरण सुदेश सालुंकेच्या माध्यमातून. आता 22 मध्ये बनवायच्या 34. यस गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिला सुदेश सालुंके. फटका बसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतील परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर होता हा चेंडू. परंतु प्रयत्न खूप चांगले होते. 2 धावा तर जरूर मिळतील आणि 2 धावाच्या बरोबरीनं टीम वावनची टीमचा इथे श्री गणेश ओपन झालाय. आता 21 मध्ये बनवायच्या 32 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुदेशने काय गोलंदाजी केली आहे. जबरदस्त मॅग्निफिकेशन गोलंदाजी. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहिली आहे. सुदेशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणाचं झालं इथे आखलं गेले, गुंपलं गेलाय. गोलंदाज तयार. चाललाय चेंडू. जबरदस्त तडाका. क्षेत्ररक्षकाच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू. सीमा रेषा पार. 4 रन. जबरदस्त गोलंदाजी होती परंतु फटका देखील तितकाच चांगला खेचलाय. तेजसच्या बॅट्स मधून आलेला हा तेजोमय 4 रन. चेंडू फेकून झाल्या षटकातील एकूण हो क्या बात है. नजाकत. क्या बात आहे. जबरदस्त तडाका. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री रेषेच्या बाहेर फक्त फ्लिक केलाय चेंडू. फुल टॉस होता. दिशा दाखवली. कलात्मकतेचा अतिशय चांगला वापर. डोकं शांत ठेवून तेजस्वी ही तेजोमय कामगिरी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन आल्यात आणि या चौकाराच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतोय एकूण धावसंख्या. धाव फलकावरती 10 धावा 10 फलकावरती.
19 मध्ये आता 24 बनवायचे आहेत. सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु ज्या पद्धतीनं तेजस्वी फलंदाजी पाहिली, आल्या आल्या मात्र त्यानं 10 का दम दाखवलाय मॅच मध्ये. तेजस आणि मयूर म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये आहे, खेळताना आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले मधला. हा देखील फटका चांगला आहे, परंतु लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल तर कंप्लीट. एका धावेवरती समाधान आणि एका धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक पहिला सुदेश सालुंकेचा षटक समाप्त झालाय. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 1/11. आई गावदेवी 11 वावनची टीम फास्ट केला. आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवा. टीम मीटिंग साठी वेळ नाही आपल्याकडे. ज्या टीमचा धावसंख्येचा उच्चांक असेल तो सुपर 10 साठी दाखल होईल. वारंवार आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कितीला किती राहिला आता? 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. चला फास्ट केला आपण. टाइम अलर्ट आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसऱ्याचा मानकरी ठरणारा हा गोलंदाज प्रवीण मुंबईकर. मागच्या मॅच मध्ये त्याला मेडल षटक. तेजस 18 मध्ये 23 बनवायचे आहेत. हो क्या बात आहे. जबरदस्त तडाखा चाललाय. चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री रेषेच्या बाहेर धन 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 करत 4 धाब्यांसाठी. काय नजर आहे, काय नजरेचा कायदा आहे तेजस. चला टीम वावनची टीम आपला लगेच खेळाडू तयार तेव्हा. तेरा चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. 13 चेंडू 16. योगेश पाटीलला आपण पाहू शकाल. 13 आणि 16. 13-16चं समीकरण. तेरा चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅक होती प्रवीण मुंबईकर. 5 चेंडू फेकल्यात, 2 सफलता, 7 धावा खर्च केल्यात. फुल टॉस फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची अडवणूक केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या धाव फलकावरती येऊन ठेवते 20. अद्याप देखील 12 चेंडू 14 धाव्यांची गरज. 12 चेंडू 14 धावा. चला फास्ट केला आपण. 12 चेंडू 14 धाव्यांची गरज असताना रोहित चिर्लेकर 12 चेंडू 14. बारा चेंडू 14. 2 षटकांसाठी तुम्ही 11 मिनिट खर्च केलेत. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला इथे हा षटक संपन्न करायचा आहे. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा आपण. नक्कीच 6 फलंदाज 0 वरती बाद झाले होते वडाफोन वॉल टीमचे, परंतु इथे पाहिलं समीकरण 12 मध्ये 14 स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय तो मात्र प्रतीकला पाहू शकाल. हो वेगे वेगे विकेट कीपर चुकी करतायत. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे छोटी आहे. आता 11 मध्ये 13.
11 चेंडू 13 धावांची गरज आहे. अकरा चेंडू 13 धावांची गरज असताना गोलंदाजी अगदी चांगली गोलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळणं गरजेचं राहील. संघर्ष इथे दोन्ही टीम करतायत. अप्रतिम मॅच आहे. 1:22 इथे झाल्यात. भरपूर वेळ घेता वडापन वाहल टीम तुम्ही. चला 11 चेंडू 13. हो वेगवान चेंडू होता. जबरदस्त सफर पाहिली आहे. वेगाची स्वारी गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय रोहित चिर्लेकरची ही जबरदस्त गोलंदाजी, लाईफ हारी गोलंदाजी. आता 10 चेंडू 13. समीकरण मागणं बनत चाललंय. 10 मध्ये 13 ही गुलाबी थंडी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मानकरी. आता उर्वरित समीकरण 10 चेंडू 13 बनवाव्या लागतील. बॅटला चेंडू जर ब्रश झालाय विकेटच्या पाठी. एकच धाव मिळेल आणि एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धावपळ ते आखली गेली आहे ते मात्र 22. 9 चेंडू 12. 9 चेंडू 12 धावांची गरज. प्रतीक दाडावकर स्ट्राईक एंड वरती. डावखुरे आता एक विस्फोटक खेळाडू. येस डावखुऱ्या त्याचा एक फलंदाज एक उजव्या. तर त्या अनुषंगानेही आपण पाहिलं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आपण होत असताना. हो क्या बात आहे यार, जबरदस्त गोलंदाजी. वेदकता शोल्डरचा अतिशय चांगला वापर करत असताना रोहित चिर्लेकरची ही गोलंदाजी तेज तरार जबरदस्त. 8 चेंडू 12. 8-12चा समीकरण सामन्यामध्ये इथे शिरकाव करायचा असेल. एखादा मोठा फटका मारावा लागेल प्रतीकला. केसला बॅटच्या स्लॉट मध्ये हवे के साथ साथ घटा के संग संग एमसी मार रे का बाहेर 6 रन. मी म्हटलं होतं एखादा मोठा फटका मॅचचा टर्निंग पॉइंट असेल आणि तो फटका आलाय. नजरेचा कैदानं पाहिला. किती बॅटचा फ्लो जोराचा होता. अगदी ताकदीचा प्रचंड वापर केला प्रतीकच्या बॅट्स मधून. हा रुबाबदार शानदार 6 रन पाहिलं. 7 चेंडू 6. 7 चेंडू 6 धावांची गरज. काय प्रतीकच्या नजरा होत्या बॉलवरती. 7 चेंडू 6 धावांची गरज बनवाव्या लागतील. सर्व काही सुरळीत चाललं तर रोहितचं, परंतु 5व्या चेंडूवरती एक गगनभेदी आसमानी षटकार पाहिला. हो चॉप करायचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट. चला नशिबाची साथ मिळाली आहे खेळाडूला. बाईच्या स्वरूपात रन मिळेल. आता येणारे चेंडू 6 आणि 5 धावांची गरज. फास्ट केला क्षेत्ररक्षण सजवा. टीम मीटिंग साठी वेळ अजिबात नाहीये. 6 चेंडू आता 5 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच देखील खूप इम्पॉर्टंट असेल. एका बाजूला सिद्धी करोली टीम, त्यांना फाईट करणारा संघ कुडावे. प्रतीक पाटीलचा असर इथे बाहेर काढलाय. प्रतीकला मात्र इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट टेकन गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडूची सफर चालू करावी लागेल आणि हाय स्टँडिंग फिल्डिंग तुम्हाला मात्र एफर्ट्स दाखवावे लागतील आणि अतिरिक्त धावसंख्येवरती तुम्हाला मात्र रोखावे लागतील आणि तुम्हाला इथे संघर्ष करायचा आहे. तुम्हाला भरपूर इथे घाम घालावे लागतील. तो झिजेल तो चमकेल. 6 मध्ये 5. प्रत्येकच्या बॅट्स मधून खूप मोठा गगनभेदी षटकार पाहिला, परंतु आता मात्र पूर्णपणे भविष्य दिले वडाफोन वाहल टीमचा. गोलंदाज आपण पाहिला तर गोलंदाज प्रतीक पाटील. 6 चेंडू 5 धावांची गरज. प्रतीक दाडावकर आणि योगेश पाटील ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 3 फलंदाज
तंबूच्या आश्रयाला गेल्यात प्रणय म्हात्रे, मयूर म्हात्रे, तेजस मुकादम. आता 6 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. हो जबरदस्त चेंडू पाडल्यानंतर थोडा डीप राहिला. सबमेरिन डिलिव्हरी इथे आपण पाहिली. बॉल टू बॉल इक्वेशन आता इथे येऊन टेपलाय. 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग टुर्नामेंटचा नियम इथे आपण पाहतोय. अप्रतिम मॅच. गोलंदाज प्रतीक पाटील. 5 चेंडू 5. हो इथे रनआउटचा खतरा होता, परंतु इथे आपण पाहिला लेग बायच्या स्वरूपात 1 रन अंकित केली आहे. एकच षटकाराची गरज आहे. एकच षटकारासाठी 1000 रुपये सिमरन म्हात्रे यस यांच्याकडनं एक षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. अनिल मडवी कुठे असतील तर स्टेजच्या पाठी संपर्क साधा. मॅचच्या दिशेने जाऊया. 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. कमालीचा क्रिकेट, पैसा वसूल क्रिकेट. फलंदाज ट्रॅक वरती फलंदाज योगेश पाटील आपण पाहू शकाल. 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. जितका मोठा संघर्ष जीत तितकीच मोठी असते, परंतु इथे 4 मध्ये बनवायच्या 4 धावा. चांगला फटकाय चालला चेंडू डीप लॉंग ऑफ मध्ये. डायरेक्ट हिटर झालीये आणि ते टीव्ही अंपायरला रेफर केलाय. जाऊया एकविरा इव्हेंट्स आमचे ऑपरेटर एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होता. 34 लक्ष. 4 मध्ये 4. फलंदाज बाद होतोय. आता 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. चला नवीन फलंदाज तयार राहा. आपण स्क्रीनच्या समोर पहा कशा पद्धतीने चेंडू पकडलाय, रिलीज केलाय आणि डायरेक्ट हिट झाली आहे. आता ओमकार पाटील. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. एक डॉट चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. अशाच पद्धतीत स्टँडिंग फिल्डिंग तुम्हाला करावी लागेल, परंतु ओमकार आहे सातत्याने चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून. टीम प्ले फॉर टीम नॉट फॉर सेल्फ. स्वतःसाठी ते खेळत नाही आहे, टीमसाठी खेळतायत. परंतु फलंदाज योगेश पाटील जो स्ट्राइक वरती आहे 3 मध्ये बनवायच्या 3 रन. अप्रतिम मॅच, जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. हो ब्लाइंड स्ट्रोक. या वेल इस मॅच में ट्विस्ट. आणखीन एक डॉट चेंडू जर आला तर मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल. हा षटक 6 मध्ये अवघ्या बनवायच्या होत्या 5. या षटकाचा विचार केला जर जबरदस्त भेदकता दाखवले प्रतीक पाटील नामक गोलंदाज. त्यांनी धावसंख्या खर्च केला फक्त 2. आता 2 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त क्रिकेटचा थरार. मॅच जर जिंकली सिमरन दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून मॅच जिंकली तर 1000 रुपये यस वावूंची टीम साठी. 2 चेंडू 3 धावा. इथे मॅच मध्ये ट्विस्ट. हो इथे 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धावेचा मानस होत नाही. आता 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. यस साईराजे सिमरन दादा नाही. हरकत नाहीये. जाऊया मॅचच्या दिशेने. 1 चेंडू 2 धाव्यांची गरज. सिमरनताई म्हात्रे यांच्याकडनं जर मॅच जिंकली टीम वावनची टीम तर 1000 रुपयाचा पारितोषिक. साईराजे सिमरन दादा. 1 चेंडू 2 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच.
प्रेक्षक बायबाप जर मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मॅच साठी. एक चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग टुर्नामेंटचा नियम पाहतोय. समोर फलंदाज स्ट्राईक एंड वरती ओमकार पाटील. एक चेंडू 2 धाब्यांची गरज. ओमकार स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज तयार. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच घेतली तर मॅच घेतली. प्रयत्न चांगले केलेत. फलंदाज बाद झाला. काय गोलंदाजी केली आहे प्रतीक पाटीलनं. 5 धावा डिफेंड केल्यात. अप्रतिम मॅच. पैसा उचल मॅच. पैसे रिटर्न आहे कमिटीकडे. चला लगेच सामना सुरू करा आपण, कारण या मॅच मध्ये